एका डोंगर रांगेमध्ये लपलेला, काळाच्या गर्दधुळीत दडलेला आणि तरीही आजही ताटमानेने उभा असलेला एक पुरातन रक्षण बुरुज म्हणजेच लोहगड किल्ला. हो, तोच लोहगड ज्याच्या नावातच लोखंडासारखी मजबूती. पण खरंच लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील मळवली गावाजवळ बसलेला आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास 3400 फूट उंचीवर आणि भोरघाट जवळ असल्यामुळे याचे सामरिक महत्त्व अफाट आहे. इसवी सन 40च्या सुमारास यादवांच्या अधिपत्याखाली हा किल्ला आला होता. त्यानंतर बहमनी, निजामशाही, मुघल आणि अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडचा वापर धनसंचयाच्या ठिकाणासाठी केला होता. प्रसिद्ध लूट ऑफ सुरत म्हणजे सुरतच्या मोहिमेनंतर हे धन याच लोहगडावर ठेवण्यात आलं होतं. हे दाखवतं की महाराजांना या किल्ल्याच्या भौगोलिक सुरक्षितता आणि संरक्षण क्षमता किती महत्वाची वाटते. पण गोष्ट इथेच थांबत नाही. इसवी सन पूर्व 1665 मध्ये पुरंदर तहामुळे शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांकडे सोडावा लागला होता. पण काही वर्षांनीच म्हणजे 1670 साली त्यांनी लोहगड पुन्हा एकदा परत जिंकून घेतला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या अस्मितेचा आणि जिद्दीचा साक्षीदार आहे. अनेक छोटे मोठे युद्ध, सत्ता बदल आणि ऐतिहासिक घडामोडी या लोहगड किल्ल्याने बघितलेल्या आहेत. लोहगडचा सर्वात खास म्हणजेच विंडोज ऑफ लोहगड म्हणजे विंचूकडा, जी लांबवर पसरलेली एक नैसर्गिक शेपूट आहे. इथं उभं राहून संपूर्ण मावळ परिसर, पवना धरण, भीमाशंकरच्या रांगा आणि सह्याद्रीचं तेजस्वी रूप आपल्याला पाहता येतं बघा. मुसळधार पावसात हा किल्ला म्हणजे एक स्वर्गच आहे. धबधबे, धुंक, गच्च हरित वनस्पती आणि त्यामध्ये लपलेली एक इतिहासाची अमर कहाणी. लोहगड हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नाहीये, तर हा शौर्य, धोरण आणि इतिहासाचा सजीव साक्षीदार आहे. आज आपण ज्या मोकळ्या हवेत फिरतो त्या भूमीत पूर्वी तलवारी चमकायच्या, रणगर्जना ऐकू यायच्या. लोहगड हा म्हणजे एक सह्याद्रीचं गगनचुंबी रक्षण कवचच आहे. एक तर म्हणायला ते जुना पुणे बँगलोर हायवे किंवा मुंबई बँगलोर हायवे. तुम्हाला सांगितलं तसं दोन मार्ग आहेत. एक मार्ग तुम्ही डायरेक्ट हायवेने येऊ शकता आणि दुसरा मार्ग थोडंसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही पौड नंतर आपला तिकोना किल्ला, पवना डॅम आणि त्यानंतर ह्या ठिकाणी येऊ शकता बघा. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे. ह्या ढगाळ वातावरणामध्ये काय बोलायचं ते समजत नाही आहे, कारण पाऊस सुरू झालेला आहे. बरेचसे लोक इथे आजूबाजूला आहेत. थोडक्यात मी तुम्हाला लोहगडचा इतिहास सांगतो बघा. लोहगडचा इतिहास, लोहगडची स्थापना कधी झाली किंवा बांधकाम, ह्याचा खूप मोठा इतिहास आहे. सर्वात पहिले यामध्ये विविध प्रकारच्या डायनॅसिटीजनी, साम्राज्यांनी इथं मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य केलेलं आहे बघा. ह्या किल्ल्यावरती, साधारणतः लोहगड किल्ल्यावरती यामध्ये बहामनी राज्य असेल, यादवकालीन असेल, मुघल असतील, ब्राह्मणी असतील, मराठे असतील आणि त्यानंतर इंग्रज असतील. साधारणतः 1200च्या काळामध्ये बामणी या राजवटीखाली हा किल्ला होता बघा. ह्या किल्ल्याचं नाव म्हणजे लोहगड. तुम्हाला ह्या किल्ल्याच्या नावामध्ये समजून जात असेल. आपण लोहगड किल्ल्यावरती आलोत बघा आणि लोहगड किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आपण आता बघणार आहोत. किल्ल्यावरती असं बघण्यासारखं म्हणजे 2 ते 3 ठिकाणं आहेत. यामध्ये एक टॉम झाली, मकबरा आणि दुसरं महादेवाचं मंदिर आहे आणि असे छोटे छोटेसे तळे आहेत. हे आपण चल फॉलो सुरू आहे. 4 दरवाजे आहेत. त्यामध्ये गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा आणि सर्वात मोठा महादरवाजा आहे. महादरवाजा हा किल्ल्यावरचा सर्वात शेवटचा दरवाजा आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण वर येतो तेव्हा एक टॉम आहे, ती बघितल्याच्या समोरच थोडी महादेवाचं मंदिर आहे आणि इथे 2 ते 3 तळे आहेत. असा हा लोहगडचा थोडक्यात इतिहास आहे. ह्यामध्ये अजून आपल्याला डीपमध्ये जायचं म्हणलं तर लोहगडचा अर्थच होतो की मजबूत किल्ला किंवा लोखंडाचा किल्ला. थोडक्यात असं इथं इतिहासकालीन अशा गोष्टी आहेत बघा. यामध्ये धान्य कोठारं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं धान्य कोठार खूप होते आणि इथं जे काही आपल्या स्वराज्यामधलं पैसा, नाणी, सर्व गोष्टी आहेत ते इथं साठवलं जायचं. अशा ह्या किल्ल्याला लोहगड किल्ला म्हणतात बघा. ह्या किल्ल्याचं नाव लोहगड आहे.
ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे बराचसा हा काळ मुघलांच्या स्वाधीन होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पण जेव्हा पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये हा किल्ला मुघलांना देण्यात आला बघा. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये स्थापन केला. या किल्ल्याचं महत्त्व एवढं चांगलं होतं बघा की ह्या किल्ल्यावरून आपल्याला जो काही कोकणामध्ये जाणारा रस्ता आहे, हा कोकणामध्ये जाणारा मुख्य रस्ता लोणावळा मार्गे किंवा मग जो जुनाकालीन जो काही असेल तो मुख्य बाजारपेठ म्हणा किंवा हा किल्ल्यावरून देखरेख केली जायची. इथून एक साधारणतः अर्धा किलोमीटरवरती विसापूर हा एक किल्ला आहे. विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ला हा 2 किल्ले स्वराज्यामध्ये एक प्रकारे तटबंदीचं काम करत होते. त्या काळी ज्या काही गोष्टी असतील साधारणतः झालं तर घोडदळ म्हणा किंवा मग प्रत्येक अशा गोष्टी ज्या आपल्या स्वराज्यामध्ये कामी येतील त्या गोष्टी ह्या किल्ल्यावरती होत्या. त्याच्या एकदम समोर हा त्र्यंबक तलाव आहे. ह्या तलावामधलं पाणी म्हणजे त्या काळी पिण्यासाठी म्हणा किंवा मग अजून दैनंदिन जीवनासाठी ह्या तलावातला पाण्याचा वापर केला जायचा. आणि पावसाळा असल्यामुळे ह्या तलावामध्ये पाणी आता थोडंसं घाण वाटल्यासारखं वाटतं. पण पूर्वीच्या काळी ह्याच तलावातलं पाणी सांडपाणी किंवा दररोजच्या दैनंदिन गरजांसाठी हे पाणी वापरलं जायचं. शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीमधील किल्ले असे तसे ते 2 ते 3 प्रकारचे किल्ले आहेत. पण त्यापैकी काही किल्ले आहेत हे गड किल्ले आहेत. त्यापैकीच हा लोहगड किल्ला आहे. यापैकी इथं एक पिण्याचं पाणी म्हणून आहे बघा. हा तलाव आहे आणि ह्या तलावामधून पाणी पितात. पण ॲक्च्युली किती जण पितात माहीत नाही. पण इथं असं बिलबोर्ड वगैरे तर आहे की इथं तलावाचं पाणी आहे आणि हे तलावाचं पाणी पितात. हे बघा स्ट्रेट आउट ऑफ सह्याद्री डोंगरामधून हा लोहगडवरील बघा सर्वात मोठा तलाव आहे. आतापर्यंत आपण त्र्यंबक तलाव बघितला, त्यानंतर पिण्याचा पाण्याचा तलाव बघितला आणि हा सर्वात मोठा 16 कोनी तलाव आहे. 16 कोनी तलाव म्हणजे ह्याला सुमारे 16 कोने आहेत आणि जाण्यासाठी 2 ठिकाणी एंट्री आहे बघा. आणि मेन म्हणजे त्या काळची सिस्टीम बघा पाण्याची कशी चांगल्या पद्धतीने होती. म्हणजे ओव्हरफ्लो जर झाला तरी किल्ल्यामधून पाणी कसं काढायचं तर ह्या मार्गे पाणी काढलेलं आहे. असा हा 16 कोनी तलाव तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा 16 कोनी तलाव. ह्या तलावामध्ये ना थोडंसं घाणपाणी झाले पावसाळ्यामुळे. पण आपलंही कर्तव्य बनतं की प्लॅस्टिकच्या ज्या काही गोष्टी आहेत आपण इथे येतो आहे. आता ह्यामध्ये बऱ्याचशा पाणी बॉटल आहेत, चिप्सचे पॅकेट आहेत, बिस्किट्स आहेत, बिस्किटचे रॅपर्स आहेत. अशा गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता बघा. पण आपली सिविक सेन्स आपल्याला सिविक सेन्स नाही आहे म्हणतो ते खरी गोष्ट आहे. ना आम्ही कचरा वगैरे काही केला नाही. सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित कचरा कुंडीमध्येच टाकणार आहोत. सध्या आम्ही आमच्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे. आणि थोड्या वेळापूर्वी इथं वातावरण एवढं खतरनाक होतं ना की एवढं धुकं होतं, समोरचा व्यक्ती देखील म्हणजे 5 मीटर अंतरावरती असणारा व्यक्ती देखील दिसत नव्हता. आणि आता बघा आता जवळपासचं जो काही एरिया आहे तो संपूर्ण एरिया दिसतोय आणि पद्धतशीरपणे आम्हाला विंचूकडा दिसतोय. थोड्या वेळापूर्वी विंचूकडा देखील दिसतोय आणि आता परतीचा मार्ग असं आम्हाला वाटतंय. ह्याच्यानंतर थोड्याच इथून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावरती विसा फोर्ट म्हणून किल्ला आहे, विसापूर म्हणून, तो बघणं किंवा मग भाजे गावातल्या ज्या काही लेणी आहेत त्या बघणं, ह्या दोन्हीपैकी जे कोणताही ऑप्शन व्यवस्थित राहील तो आम्ही बघणार आहोत. आणि तुम्हाला थोड्या टिप्स तर मी सांगतच राहील. लोहगडावरती लोहगड किल्ल्याची माहिती किंवा मग अजून कसं जायचं काय जायचं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि कॉमन गोष्टी थोडक्यात काय सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही लोहगड किल्ल्यावरती येत असाल ट्रेकिंगसाठी म्हणा किंवा मग किल्ला पाहण्यासाठी खास करून पावसाळ्यामध्ये, तर तुमच्यापाशी बघा रेनकोट असणं गरजेचं आहे. छत्री किल्ल्यावरती नाही काम करणार, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही तुमचा मोबाईल म्हणा किंवा मग मोबाईलला कवर म्हणा आणि शूज घालून या, स्लीपर वगैरे काही घालून येऊ नका. बरेचसे पर्यटक स्लीपर घालून येतात. थोडासा पावसाळ्यात खास करून किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी पाणी असतं, निसरडा रस्ता असतो. पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळं ना रस्ता निसरडा असल्याकारणाने तुम्ही लवकर स्लिप होऊ शकता आणि तुम्ही इथून स्लिप झालात म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही किल्ल्यावरती येण्याकरता घेऊ शकता. आणि खास म्हणजे तुम्ही फोटो काढा,
किल्ल्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या, पण त्याचबरोबर इतिहास देखील समजा. इथला इतिहास काय आहे, इथला आजूबाजूचा प्रदेशाचं भवितव्य काय होतं त्या काळामध्ये ह्या किल्ल्यासोबत, ही संस्कृती म्हणा, भौगोलिक प्रदेश म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका किल्ल्यावर जर आलो तर त्या किल्ल्यावरती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण तिथं जातो आहे आणि फक्त फोटो काढतो आहे हे व्यवस्थित नाही आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.